मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत. आजच्या भागात म्हणजे 42व्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत चतुर्थ खंडातील भाग 3 बौद्ध जीवन मार्ग यामधील सत असत आणि पाप, लोभ आणि तृष्णा, क्लेश आणि द्वेष, क्रोध आणि वैर. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम. मित्रांनो, जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. बघूया बौद्ध जीवन मार्ग. सत, असत आणि पाप. सत म्हणजे सत्य, असत म्हणजे असत्य आणि पाप. पाप म्हणजे वाईट कर्म. शुभ कार्य करीत राहा, अशुभ कर्मात सहयोगी बनू नका, पाप कर्म करू नका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. शुभ कार्य करीत राहा. शुभ म्हणजे चांगले किंवा पवित्र. चांगले पवित्र असे कार्य करीत राहा. अशुभ कर्मात सहयोगी बनू नका. अशुभ म्हणजे जे शुभ नाही असे, म्हणजेच वाईट किंवा अपवित्र अशा कर्मात म्हणजेच अशा कामात सहयोगी बनू नका. कोणाला अशा कामात सहकार्य करू नका, मदत करू नका. पाप कर्म करू नका. पाप म्हणजे वाईट कर्म करू नका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. माणसाने एकदा शुभ कर्म केले म्हणजे चांगले कर्म केले की परत परत शुभ कर्म करीत राहिले पाहिजे. फक्त एकदाच शुभ कर्म करून थांबू नये, तर शुभ कर्म म्हणजे चांगले कर्म हे परत परत नेहमी नेहमी करीत राहिले पाहिजे. शुभ कर्म इतके अविरत करीत राहावे की शुभ कर्म चांगले कर्म इतके अविरत, अविरत म्हणजे सतत नेहमी करत राहावे की त्या योगे अंतःकरणातील सर्व इच्छा ही शुभ कर्माकडे लागाव्यात. आपल्या मनातील सर्व इच्छा हे शुभ कार्याकडे लागाव्यात, पवित्र कार्याकडे लागाव्यात, चांगल्या कार्याकडे लागाव्यात. शुभ कर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे. चांगल्या कर्माचा, चांगल्या कामांचा संचय करीत राहणे हे सुखकर आहे, म्हणजे सुख देणारे आहे. शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका. साधने म्हणजे काय? साधने म्हणजे संपादन करणे किंवा प्राप्त करणे. म्हणजेच शुभ कार्य मला साधणार नाही, मला ते प्राप्त करणार नाही, मला ते जमणार नाही असे म्हणू नका. थेंबा थेंबाने पात्र भरते. थेंबा थेंबाने एखादे भांडे भरते. थोड्या थोड्या शुभ कर्माने शुभ कर्म, चांगले कर्म वाढत राहते. जे केल्यानंतर, जे कर्म किंवा जे कार्य केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही. खंत वाटणे म्हणजे वाईट वाटणे, मनस्ताप होणे. एखादी अप्रिय घटना घडल्यानंतर मनाला होणारे दुःख म्हणजे खंत. असे दुःख वाटत नाही, खेद वाटत नाही. खेद म्हणजे दुःख, शोक. आपल्या हातून घडलेल्या चुकीची आठवण होऊन मनाला वाटणारे दुःख म्हणजे खेद. असे खंत किंवा खेद वाटत नाही. ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे. जे कर्म केल्याने पश्चातापाची पाळी येत नाही. पश्चाताप म्हणजे काय? एखादी घटना घडल्यानंतर मागाहून येणारा पस्तावा. घटना घडल्याच्या नंतर जो माणसाला पस्तावा येते त्याला म्हणतात पश्चाताप. जे कर्म केल्याने पश्चातापाची पाळी येत नाही, असा पस्तावण्याची पाळी येत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते ते काम चांगले झाले समजावे. जर मनुष्य शुभ कर्म करीत असेल, चांगले कर्म करीत असेल, चांगले काम करीत असेल, तर ते त्याने म्हणजे कर्त्याने, चांगले कर्म करणाऱ्याने ते म्हणजे चांगले कर्म वारंवार करीत राहावे, नेहमी करीत राहावे. त्यात त्याने आनंद मानावा. या शुभ कर्मात, चांगल्या कामात त्याने आनंद मानावा. शुभ कर्माचा संचय आनंददायक असतो, आनंद देणारा असतो.
जोपर्यंत शुभ कर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात. म्हणजे जोपर्यंत त्याच्या शुभ कार्याला, चांगल्या कार्याला परिपक्वता येत नाही. परिपक्वता येणे म्हणजे काय? परिपक्व होणे म्हणजे पूर्ण वाढ होणे. म्हणजे त्याचे जे चांगले कर्म आहेत त्या चांगल्या कर्माची जोपर्यंत पूर्ण वाढ होत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही, सज्जन म्हणजे सद्वर्तनी किंवा चांगले वागणारा जो मनुष्य आहे अशा माणसालाही दुर्दिन भोगावे लागतात. म्हणजे वाईट दिवस भोगावे लागतात. परंतु त्यांचे शुभ कार्य परिपक्व झाले की, म्हणजे त्यांचे शुभ कार्य, चांगले कार्य परिपक्व झाले म्हणजे त्याची पूर्ण वाढ झाली की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात, आनंदाचे दिवस दिसू लागतात. ते मला बरोबर साधणार नाही, म्हणजे ते मला येणार नाही, ते मला प्राप्त करता येणार नाही, असे माणसाने शुभ कर्मासंबंधी, चांगल्या कर्मासंबंधी कधीच बोलू नये. थेंब पडून पात्र भरते, थेंबाथेंबाने भांडे भरते. सुज्ञ मनुष्य म्हणजे ज्ञानी मनुष्य जरी थोडे थोडे शुभ कर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो, तो संपूर्णपणे चांगला होतो. चंदन, धूप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शीलाचा म्हणजे सदाचाराचा, चांगल्या आचरणाचा सुगंध अधिक असतो. धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो, परंतु शीलाचा सुवास उच्च पदावर दरवळत जातो. दरवळणे म्हणजे दूरवर पसरणे, फैलणे. म्हणजेच त्याच्या शीलाचा सुवास, त्याच्या सदाचरणाचा, त्याच्या चांगल्या वागणुकीचा सुवास म्हणजे त्याची कीर्ती उच्चपदी दरवळत जाते, म्हणजे उच्चपदी त्याची कीर्ती पसरते. अशुभ हे क्षुद्र समजा. अशुभ म्हणजे अपवित्र किंवा जे वाईट आहे ते. अशुभ हे क्षुद्र समजा. क्षुद्र म्हणजे हलके, तुच्छ किंवा टाकून देण्यायोग्य असे समजा. ते मज करून घडणार नाही, म्हणजे अशुभ कार्य मज करून घडणार नाही असे म्हणा. ते वाईट कर्म, वाईट कार्य, अपवित्र कार्य मजकडून, माझ्याकडून घडणार नाही असे म्हणा. थेंबा थेंबाने भांडे भरते. थोडे अशुभ घडता ते वाढत राहते. तुम्ही जर थोडंसं अशुभ कार्य केलं, वाईट कार्य केलं तर ते वाढत राहते. ज्याच्या योगाने मागाहून म्हणजे मागून खेद किंवा खंत वाटते, दुःख वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात, रडावे लागते आणि शोक करावा लागतो. शोक म्हणजे रडून दुःख व्यक्त करणे किंवा आकांत करणे, रडारड करणे म्हणजे शोक करणे. असा शोक करावा लागतो. असे काम करणे बरे नाही, चांगले नाही. जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला, दुष्टपणे म्हणजे वाईटपणाने तो बोलू लागला किंवा वागू लागला, तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरामागून गाडीचे चाक धावत असते त्याप्रमाणेच अशा माणसाच्या मागून दुःख धावत राहते. दुःख त्याचा पाठलाग करत राहते. पापाला अनुसरू नका. पाप म्हणजे वाईट कर्म. वाईट कर्माला अनुसरू नका म्हणजे वाईट कर्माचे अनुसरण करू नका. वाईट मार्गाने जाऊ नका. या बाबतीत अनवधानी राहू नका. अनवधानी म्हणजे बेफिकीर किंवा बेपर्वा राहू नका. मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका. मिथ्या म्हणजे असत्य किंवा खोट्या अशा कल्पना उराशी बाळगू नका म्हणजे मनात ठेवू नका. दुर्विचारांचे दमन करून म्हणजे वाईट विचारांचे दमन करून, दमन करणे म्हणजे दाबून टाकणे, शांत करणे किंवा ताब्यात ठेवणे. अशा वाईट विचारांचे दमन करून म्हणजे वाईट विचार आपल्या ताब्यात ठेवून त्यांना दाबून टाकून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा म्हणजे घाई करा. जो शुभ कर्मात, चांगल्या कर्मात मागासलेला राहतो, मागासलेला म्हणजे मागे पडलेला किंवा मागे राहिलेला, असा जो चांगल्या कर्मात, चांगल्या कार्यात मागे राहतो त्याचे मन
पापामध्ये म्हणजे वाईट कर्मामध्ये रममान होते, रमते. जे कृत्य केले असता खेद वाखंत वाटते, ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात, रडावे लागते आणि शोक करावा लागतो, ते काम करणे इष्ट नव्हे. इष्ट म्हणजे कल्याणकारी, फायदेशीर किंवा योग्य नव्हे. पाप कर्म करणाऱ्याला म्हणजेच वाईट कर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे, त्याचे वाईट कर्म पक्व झाली नाहीत, परिपक्व झाली नाहीत, त्या पापांची पूर्ण वाढ झाली नाही, तोपर्यंत त्याला सुख दिसत राहते. परंतु ज्यावेळी त्याची पापे, त्याची वाईट कर्मे परिपक्व होतात, म्हणजे त्यांची पूर्ण वाढ होते, त्यावेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही. अशुभ मजपर्यंत म्हणजे माझ्यापर्यंत येऊन भिडणार नाही, वाईट कर्म माझ्यापर्यंत येऊन भिडणार नाही, असे बोलत माणसाने अशुभाला कमी लेखू नये. अशुभ म्हणजे वाईट कर्माला माणसाने कमी लेखू नये. थेंबा थेंबाने भांडे भरते. अगदी अल्प अल्प म्हणजे थोडे थोडे दुष्कृत्य करता करता, थोडे थोडे वाईट कर्म करता करता मनुष्य, मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो. माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून, वाईट कर्मापासून परावृत्त करून शुभ कर्मासंबंधी प्रवृत्ती वाढविण्याची त्वरा करावी. माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून परावृत्त करून, परावृत्त करणे म्हणजे उलटणे, बदलणे किंवा फिरवणे, वाईट कर्मापासून आपले विचार फिरवून शुभ कर्मासंबंधी प्रवृत्ती म्हणजे आपल्या वागणुकीचा स्वभाव शुभ कर्मात वाढविण्याची त्वरा करावी, म्हणजे घाई करावी. जर माणूस शुभ कर्म आचरण्यात आळस करू लागला, चांगले कर्म करण्यात त्याला आळस वाटू लागला, तर त्याचे मन अशुभामध्ये रममान होते, म्हणजे वाईट कर्मामध्ये रममान होते. माणसाने एकदा पाप केले, चुकून त्याच्याकडून पाप झाले, तरी त्याने परत परत पाप करू नये, नेहमी नेहमी पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये. पापाची वाढ ही दुःखकारक होते, दुःख देणारी होते. कुशल कर्म करीत जा. कुशल म्हणजे चांगले किंवा हितकारक कर्म करीत जा, हितकारक कामे करीत जा. अकुशल कर्म करू नका, म्हणजे वाईट किंवा अहितकारक कर्म करू नका. कुशल कर्मे करणारे इहलोकी म्हणजे याच लोकी, याच जगात, याच जन्मात धन्यता पावतात. कामुकतेने दुःख निपजते. कामुकता म्हणजे कामवासनेची भावना. ही जी कामवासनेची भावना आहे त्याने दुःख निपजते, म्हणजे दुःख जन्माला येते. कामुकतेने भय निपजते. कामवासनेच्या इच्छेने भय निपजते, म्हणजे भय जन्म घेते, भीती जन्म घेते. कामुकतेपासून मुक्त होतो, कामवासनेपासून मुक्त होतो, तो दुःख आणि भय यांपासून विमुक्त होतो. भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वात मोठे दुःख आहे. हे सत्य उमगले म्हणजे समजले की निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते. निब्बाण म्हणजे काय? निब्बाण म्हणजे बौद्ध विचारानुसार माणसाच्या मनातील सर्व इच्छा, भ्रम, माया यांची संपूर्ण आग विझल्यावर माणसाच्या मनाला लाभणारी संपूर्ण शांतता म्हणजे निब्बाण होय. हे सर्व समजल्यानंतर निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते. ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते. वज्र म्हणजे हातात पकडता येण्यासारखे धातूचे शस्त्र. हे शस्त्र मौल्यवान रत्नाचा भंग करते. रत्न म्हणजे मौल्यवान खळा किंवा हिरा. हे वज्र भंग करते, म्हणजे हिऱ्याला किंवा मौल्यवान खळ्याला हे वज्र तोडून टाकू शकते, त्याचा भंग करते. तसे स्वनिर्मित म्हणजे आपण स्वतः निर्माण केलेले, स्वपोषित म्हणजे आपण स्वतः पोषण केलेले पाप कर्त्याचा नाश करते. ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता
लता म्हणजे वेल वृक्षाला खाली ओढते, त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो, दुष्टपणा म्हणजे वाईट वर्तन करण्याचा स्वभाव असा ज्याच्या अंगी असतो, तो त्याच्या शत्रूलाही, त्याच्या स्वतःच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला म्हणजे वाईट गतीला स्वतःला नेऊन पोहोचवितो. त्याची अशी अधोगती होते, अशी वाईट स्थिती होते की त्याच्या शत्रूलाही आनंद वाटतो. दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये, मारक म्हणजे मारणारे, म्हणजेच नुकसानदायक ठरणारी कृत्ये कामे माणसाला सहज करता येतात. जे दुष्कृत्य आहे, जे वाईट कृत्य आहे, जे स्वतःसाठी घातक आहे, मारक आहे, अशी कृत्ये माणसाला सहज करता येतात. त्याला विशेष प्रयत्न करण्याची गरज नसते. परंतु जी उपकारक म्हणजे उपकार करणारी आणि हितकारक म्हणजे फायदेशीर कृत्ये असतात, जी फायदेशीर कामे असतात ती मात्र करायला कठीण असतात, विशेष प्रयत्नाने ती करावी लागतात. पुढे बघूया लोभ आणि तृष्णा. लोभ म्हणजे काय? माणसाला जी गोष्ट आवडते त्याच गोष्टीत सतत मग्न राहणे किंवा ती गोष्ट आणखी मिळावी अशी सतत इच्छा करणे म्हणजे लोभ. आणि तृष्णा म्हणजे तहान, एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी मनातील तीव्र इच्छा म्हणजे तृष्णा. लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका म्हणजे त्यांचे गुलाम बनू नका. लोभाच्या आणि तृष्णेच्या स्वभावाचे गुलाम बनू नका. त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवन मार्ग आहे. धनाचा सारखा वर्षाव होत राहिला तरी कामना म्हणजे इच्छा शमत नाही, इच्छा विझत नाही, इच्छा पूर्ण होत नाही. सुज्ञ लोक जाणतात, ज्ञानी लोक किंवा समजदार लोक जाणतात की कामना म्हणजे इच्छा ही अशक्य, म्हणजे ती पूर्ण होणे अशक्य व दुःखकर आहे, म्हणजे दुःख निर्माण करणारी आहे, दुःखदायक आहे. जो स्वर्गलोकीच्या कामभोगातही कामवासनेतही आनंद मानित नाही, तो तृष्णेचा म्हणजे या तहानेचा, कोणती तहान? एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी जी मनातील तीव्र इच्छा असते त्या इच्छेचा क्षय म्हणजे नाश करण्यात सदैव रत असतो म्हणजे व्यस्त असतो, प्रयत्नरत असतो. तो सम्यक संबुद्धाचा शिष्य होय. लोभातून दुःख उत्पन्न होते, लोभातून भय निर्माण होते, भीती निर्माण होते. लोभापासून पूर्णपणे मुक्त झाल्याने दुःख आणि भय यांपासून मुक्तता लाभते. तृष्णेतून दुःख उत्पन्न होते, तृष्णेतून भय निर्माण होते, भीती निर्माण होते. तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांपासून मुक्तता लाभते. जो जीवनाचे खरे ध्येय विसरून, आपल्या जीवनाचे खरे ध्येय काय आहे, खरा उद्देश काय आहे ते विसरून कामभोगाच्या मागे लागतो, कामवासनेच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो. अहंकारी म्हणजे आपण स्वतः श्रेष्ठ किंवा महान आहोत किंवा आपले मत बरोबर आहे असे दाखवणारा माणूस म्हणजे अहंकारी माणूस. असा जो अहंकारी बनतो तो ध्यानचिंतनात काळ व्यतीत करणाऱ्याचा द्वेष करू लागतो. जो मनुष्य ध्यानचिंतनात काळ घालवत आहे अशा माणसाचा अहंकारी मनुष्य द्वेष करतो. जवळची कुठलीही वस्तू हरवली, आपल्या जवळची कोणतीही वस्तू हरवली तर दुःख वाटते. म्हणून माणसाने कशा संबंधीही आसक्ती ठेवू नये. आसक्ती म्हणजे लालसा, हाव किंवा अतिलोभ ठेवू नये. ज्यांना कोणतेही अतिप्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही त्यांना
कोणतीच बंधने नसतात. ज्या व्यक्तीला कोणतीही वस्तू, कोणतीही व्यक्ती अतिप्रिय वाटत नाही किंवा कोणत्याही वस्तूचा किंवा कोणत्याही व्यक्तीचा जो द्वेष करत नाही, त्या व्यक्तीला कोणतीच बंधने नसतात. त्यांना कोणतीच बंधने नसतात. कामभोगापासून दुःख म्हणजे कामवासनेपासून दुःख आणि भय उत्पन्न होते. जो कामभोगासक्त नाही, जो कामभोगाच्या आसक्त नाही, म्हणजे ज्याला कामभोगाची आसक्ती नाही, त्याच्या वाट्याला भय आणि दुःख येत नाही, भीती आणि दुःख येत नाही. आसक्तीमुळे म्हणजे लालसा किंवा अतिलोभामुळे दुःख आणि भय उत्पन्न होतात. जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे, जो लालसा, हाव किंवा अतिलोभ याच्या बंधनातून मुक्त आहे, त्याला दुःख नाही, त्याला भय नाही, म्हणजेच भीती नाही. कामुकतेपासून, कामवासनेच्या आसक्तीपासून दुःख उत्पन्न होते. कामुकतेपासून भय म्हणजे भीती उत्पन्न होते. जो कामुकतेच्या बंधनातून मुक्त आहे, कामवासनेच्या लालसेच्या बंधनातून मुक्त आहे, त्याला दुःख नाही, त्याला भय नाही. लोभापासून दुःख उत्पन्न होते, लोभापासून भय उत्पन्न होते, भीती उत्पन्न होते. जो लोभमुक्त आहे, ज्याला कुठलाच लोभ नाही, त्याला दुःख नाही, भय नाही. जो शीलवान, शीलवान म्हणजे सदाचरणी, सद्वर्तनी, चारित्र्य संपन्न व प्रज्ञावान. प्रज्ञावान म्हणजे बुद्धिमान, विवेकशील किंवा बुद्धी आणि विवेकाने वागणारा असा आहे. तो न्यायी आणि सत्यवादी आहे. जो आपले कर्तव्य पुरे करणारा आहे, अशा पुरुषावर लोक प्रेम करतात. जो पुरुष आपले कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करतो, अशा पुरुषावर लोक प्रेम करतात. पुष्कळ दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर घरी परत आलेल्या पुरुषाचे आप्त म्हणजे जवळचे नातेवाईक, मित्र आणि हितैषी, हितैषी म्हणजे हिताची चिंता करणारे, हिताची इच्छा करणारे त्याचे स्वागत करतात. त्याचप्रमाणे ह्या लोकातून परलोकात गेलेल्या पुण्यात्म्याचे सत्कर्म आप्तेष्टांप्रमाणे स्वागत करते. पुढे बघूया क्लेश आणि द्वेष. क्लेश म्हणजे वेदना किंवा दुःख आणि द्वेष. द्वेष म्हणजे एखाद्याचा मनातून राग करणे. कोणालाही क्लेश देऊ नका, म्हणजेच कोणालाही दुःख देऊ नका, वेदना देऊ नका व दुसऱ्यांसंबंधी द्वेष भावना बाळगू नका. एखाद्याच्या संबंधी मनातून रागाची भावना बाळगू नका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा चाबकाचा फटकारा अंगावर पडण्याला संधी देत नाही, त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही. असा या जगात दोषरहित, दोष नसणारा पुरुष कोण आहे? श्रद्धा, शील, वीर्य, समाधी, सत्यशोध, विद्या आणि आचरण यांची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने महान दुःखाचा अंत करा. श्रद्धा म्हणजे आदर किंवा उपासना, शील म्हणजे चारित्र्य, वीर्य म्हणजे सामर्थ्य, श्रेष्ठत्व, समाधी म्हणजे ध्यान धारणेची उच्च अवस्था, सत्यशोध सत्याचा शोध, विद्या आणि आचरण म्हणजे चांगले आचरण यांची पूर्तता म्हणजे यांची पूर्णता आणि जागरूकता यांच्या योगाने म्हणजे यांच्या मदतीने महान म्हणजे मोठ्या दुःखाचा अंत करा. क्षमा परमतप आहे. क्षमा म्हणजे इतरांना माफ करणे, हे परमतप आहे म्हणजे महान अशी तपस्या आहे. निर्वाण हे परमपद आहे. निर्वाण म्हणजेच निब्बाण हे परमपद आहे.
परमपद म्हणजे महान पद किंवा महान असे स्थान आहे असे बुद्ध सांगतात. दुसऱ्याची हिंसा करणारा, जीव हत्या करणारा व दुसऱ्यांना त्रास देणारा प्रव्रजित म्हणजे संन्यासी, असा संन्यासी खरा श्रमण होऊ शकत नाही. श्रमण म्हणजे उच्च पदाच्या ध्येयासाठी ध्यान धारणा करणारी व्यक्ती. असा प्रव्रजित म्हणजे असा संन्यासी, असा महान श्रमण होऊ शकत नाही. कोणाचीही निंदा न करणे, कोणालाही क्लेश न देणे व प्रतिमोक्षांच्या नियमांचे पालन करणे हा बुद्धाचा उपदेश आहे. कोणाचीही निंदा न करणे, निंदा करणे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचे दोष सांगणे किंवा दुसऱ्या व्यक्तीविषयी वाईट बोलणे, म्हणजेच कोणत्याही व्यक्तीविषयी वाईट न बोलणे. कोणालाही क्लेश न देणे, क्लेश म्हणजे त्रास, वेदना, दुःख न देणे व प्रतिमोक्षांच्या नियमांचे पालन करणे. प्रतिमोक्षांच्या नियमांचे पालन करणे. प्रतिमोक्षाचे नियम म्हणजे काय? प्रतिमोक्षाचे नियम म्हणजे बौद्ध भिक्खू आणि उपासकांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणारे नियम, म्हणजेच पंचशील आणि अष्टांग मार्ग या नियमांचे पालन करणे हा बुद्धाचा उपदेश आहे. स्वतः हिंसा करू नका, स्वतः जीवहिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांना सहाय्य म्हणजे मदतही करू नका. जो स्वतः सुखाच्या शोधात आहे त्याप्रमाणेच जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्याची हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही त्याला सुख प्राप्त होईल. विभग्न झालेल्या घंटेप्रमाणे, विभग्न म्हणजे मोडलेले, तुटलेले किंवा चुराळा झालेले, असे मोडलेली किंवा तुटलेली जी घंटा आहे त्या घंटेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे, क्रोध म्हणजे अतिशय राग जिंकल्यामुळे मूक आहे म्हणजे शांत आहे, त्याला निब्बान पद लाभलेलेच आहे. निब्बान म्हणजे काय आपण अगोदर बघितलेलं आहे. निब्बान म्हणजे माणसाच्या मनातील सर्व इच्छा, भ्रम, माया यांची संपूर्ण आग विझल्यावर माणसाच्या मनाला लाभणारी संपूर्ण शांतता म्हणजे निब्बान. अशी संपूर्ण शांतता त्याला लाभलेलेच आहे. जो निष्पाप, जो व्यक्ती निष्पाप आणि निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो, जो व्यक्ती निष्पाप आहे, ज्याने कुठलेही पाप केलेले नाही आणि जो निरुपद्रवी आहे, ज्याचा कुणालाही उपद्रव नाही, त्रास नाही, अशा माणसाला जो कष्ट देतो, जो त्रास देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते. जो क्षमारूपी वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध म्हणजे स्थिर, निश्चल, शांत, संयत म्हणजे नियंत्रित किंवा संतुष्ट आणि शुद्धाचरणी आहे, ज्याचे आचरण शुद्ध आहे, जो दुसऱ्याचे दोष काढत बसत नाही, तो खरोखरच श्रमण अथवा भिक्खू होय. चापकाचा फटकाराही अंगाला लागू नये याची जसा तेजस्वी घोडा काळजी घेतो, त्याप्रमाणे या जगात आपल्याला दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाचा, आपल्या वागण्याचा लज्जेने संयम करणारा असा या जगात एक तरी मनुष्य आहे काय? जर माणसाने निरुपद्रवी, शुद्धाचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावरच येऊन पडते, त्याप्रमाणेच त्या माणसाला त्या उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो. जर एखाद्या व्यक्तीने निरुपद्रवी म्हणजे ज्याचा कुणाला त्रास नाही असा, शुद्धाचरणी म्हणजे ज्याचे आचरण, ज्याची वागणूक शुद्ध आहे, आणि निष्पाप म्हणजे ज्याने कुठलेही पाप केलेले नाही, वाईट कर्म केलेले नाही, अशा मनुष्याला ज्याने उपद्रव दिला म्हणजे त्रास दिला, तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्या व्यक्तीवरच येऊन पडते, त्याप्रमाणेच त्या माणसाला त्या उपद्रवाचा, त्या त्रासाचा दुष्परिणाम भोगावा लागतो. पुढे बघूया क्रोध आणि वैर. क्रोध म्हणजे अतिशय राग आणि वैर म्हणजे शत्रुत्व
किंवा दुश्मनी. मनात क्रोध भावना ठेवू नका. मनात अतिशय रागाची भावना ठेवू नका. वैरभाव विसरा. शत्रुत्व किंवा दुश्मनी विसरा. आपल्या शत्रूलाही म्हणजे आपल्या दुश्मनालाही प्रेमाने जिंका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. क्रोधाग्नी, क्रोधाचा अग्नी, रागाचा अग्नी शमन करा, शांत करा, विझवा. तो मला अपशब्द बोलला, तो मला अपशब्द बोलला म्हणजे वाईट शब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागविले, त्याने माझ्यावर कुरघोडी केली. कुरघोडी करणे म्हणजे मात करणे किंवा वरचढपणा गाजवणे. त्याने माझ्यावर कुरघोडी केली, त्याने माझ्यावर मात केली, मला लुबाडले, मला फसवले. असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात, ज्याच्या मनात नेहमी असेच विचार असतात, त्याचा क्रोध विकार म्हणजे क्रोधाचा विकार म्हणजेच क्रोधाचा आजार कधीही शमत नाही, कधीही शांत होत नाही. ज्याच्या मनात असे विचार उठत नाहीत म्हणजे ज्याच्या मनात असे क्रोध विचार, क्रोधाचे विचार, रागाचे विचार येत नाहीत, त्याचा क्रोध शांत झालेला असतो. शत्रू शत्रूच्या वाईटावर, द्वेष्टा द्वेष्ट्याच्या वाईटावर टपलेला असतो. एक शत्रू दुसऱ्या शत्रूच्या वाईटावर म्हणजे त्याचं वाईट व्हावं यावर टपलेला असतो. आणि द्वेष्टा म्हणजे द्वेष करणारा, राग करणारा दुसऱ्या एखाद्या राग करणाऱ्याच्या वाईटावर टपलेला असतो. माणसाने अक्रोधाने, अक्रोध म्हणजे शांतता, माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे म्हणजे रागाला जिंकावे, असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे. असाधुत्व म्हणजे वाईटपणा आणि साधुत्व म्हणजे चांगुलपणा म्हणजेच वाईटपणाला चांगुलपणाने जिंकावे. खरे बोलावे, रागावू नये, मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे. क्रोध सोडावा, राग सोडावा, अभिमानाचा त्याग करावा. अभिमान म्हणजे स्वतःविषयी गर्व करणे, स्वतःच्या शरीर, बुद्धी किंवा कुवतीवर गर्व करणे. असा गर्व करणे याचा त्याग करावा. सर्व बंधनांवर विजय मिळवावा. येणेप्रमाणे जो नामरूपाविषयी, नामरूप म्हणजे शरीर, नाम आणि रूप म्हणजे जो शरीराविषयी अनासक्त असतो, अनासक्त म्हणजे अतिलोभ किंवा लालसा नसलेला असतो, असा अपरिग्रही दुःख भोगत नाही. अपरिग्रही म्हणजे काय? अपरिग्रह म्हणजे लोभ, हाव सोडणे. आणि अपरिग्रही म्हणजे ज्याने लोभ, हाव सोडलेली आहे, त्याग केला आहे, असा मनुष्य दुःख भोगत नाही. वाढत्या क्रोधाला, वाढत्या रागाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबवून धरतो त्यालाच मी खरा सारथी म्हणतो. बाकीचे नुसते लगाम धरणारेच आहेत. ज्यामुळे वैर वाढते, वैर भावना वाढते, शत्रुत्वाची भावना वाढते, पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो. पराजित म्हणजे हारलेला मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो. परंतु ज्याने जयापजयाच्या कल्पनेचा त्याग केला आहे म्हणजेच ज्याने जय आणि विजय या कल्पनेचा त्याग केला आहे, असा शांत पुरुष सुखाने झोप घेतो. कामाग्नीसारखा अग्नी नाही, काम वासनेच्या इच्छेसारखा अग्नी नाही आणि द्वेषासारखे दुर्दैव नाही. उपादान स्कंदासारखे दुःख नाही. उपादान म्हणजे एखाद्या वस्तूच्या लालसेपोटी त्या वस्तूचा स्वीकार करण्याच्या क्रियेला उपादान असे म्हणतात. या उपादान स्कंदाप्रमाणे, स्कंद म्हणजे समूह, संग्रह, या स्कंदासारखे दुःख नाही. म्हणजे या उपादानाच्या समूहासारखे दुःख नाही. निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही म्हणजेच निब्बाणापेक्षा मोठे सुख नाही. वैराने वैर कधीही शांत होत नाही. शत्रुत्वाच्या भावनेने शत्रुत्वाची भावना कधीही शांत होत नाही. अवैरानेच ते शांत होते. म्हणजे मित्रत्वाच्या भावनेनेच वैराची भावना शांत होते. हा सनातन धर्म आहे. हा सनातन धर्म आहे म्हणजे हा न बदलणारा धर्म आहे.
म्हणजेच हा विचार त्रिकालाबाधित सत्य आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.